अलिबाग मध्ये पाणीच पाणी। ए ए ए ए ए बाय साहब पाणी देखो, पाणी दे इकडं पण फुल पाणी। सकाळी सकाळी आवाज आहे पिल्लांचा आवाज आहे ना। तर गुड मॉर्निंग सर्वांना। अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ। तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली, पण आज कुठेतरी सकाळी पाऊस थांबलाय। भरलेला आहे, भरलेला असं नाही पण पाऊस थांबलाय। थोडा आज उजेड दिसतंय ना, पाऊस भरलेला मात्र आहे। तो कधी पण येऊ शकतोय, त्याची काय गॅरंटी नाही, पण आहे। आता काल काय झालं, तिला मुंबई सोडायला जायचं होतं, ते कालचं राहिलं, तिला जातोय सोडून येतोय। आणि मेन जे आपले आहेत ना व्हील पेंटला दिलेत, नंतर ते साईडकडून ते मीटरच्या खालच्या ब्रॅकेटचा बघा ते अशी एकदून काम आहेत, ते टायरची प्राईस काढत आहेत, ते अशी एकदून काम आहेत ना, ती पण आटपून येतं। उद्या बहुतेक जर पाऊस नसेल तर जाऊ मुंबईला उद्या किंवा परवा 2 दिवसामध्ये। हे तिकडं जे छोटं मोठं सामान जे आहे ते सगळं घेऊन येऊ, म्हणजे काय होतं परत पाऊस लागला ना मग ते वैताग येईल सगळं जायला आणायला तेवढ्या सगळ्या गोष्टी। आणि आपण स्वतः गेल्याशिवाय काही येऊ शकत नाही, कोणत्यावर डिपेंड राहून उपयोग नाही। हा जाईल तो जाईल आनंद नाही, स्वतःच जायला पाहिजे। ते जाऊन घेऊन येऊ, म्हणजे ते सगळं ओके होऊन जाईल। तिला मग हे कसं ह्यांचं मडगड जे आहे बॅगचं ते इथून निघतं आणि परत लावता येतं, आणि त्यांचा कसं तो डायरेक्ट पीस यायचा, तो मी डायरेक्ट कट करून टाकलं। त्याला बाहेरचं जे येतं त्याला पण त्या आपला जो टायर बसतो ना त्या ब्रॅकेटमध्ये बसतं ते मडगड, ते पण आणायला लागेल। नाही तर मग परत काय माहिती काय, पाठीमागं बसणार थोडा, आपण एकटा बसलो ना तरी पण अक्षरशः डोक्यापर्यंत चिखल उडतो टायर म्हणून। आणि टायर पण आता थोडे तर मोठे लागतील, लोक तुम्हाला दिसेलच, फक्त तो सगळ्यांचा अपडेट घेऊ, मम्मीला सोडून येऊ। सध्या तर हेच काम आहे। चलो आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे। परत एकदा गुड मॉर्निंग सर्वांना। अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ। तर जाऊया आता मोठ्या ब्लॉगमध्ये भेटतो तुम्हाला। पाऊस नाही बदला, मोठा ब्लॉग तर होणारच आपला। चलो आता पाऊस आहे ना, त्याच्यामुळे कसं थंड होतं ना पूर्ण गाडी, त्याच्यामुळे RPM बघा सेट व्हायला थोडा वेळ घेतो। बघा ना जर्क होते RPM, जाणवतात ते गाडीत असा हिसका खालीवर खालीवर खालीवर। मामाकडे जायचं असल्यावर बघा एकदम रेडीमध्ये, बाकी कुठं जायचं असलं का नाही, आम्हाकडे एकदम एक्साइटेडमध्ये। आता कसं आराम न गेल्यावर बाबा चलो चलो चलो। अरे हो पडल्या असत्या, हे बघ चिकट झालं है ना, काय बाजूला ते राहू दे। हे बघ चिकट बघ किती झालंय, कोबावर पाय सरकायला लागले हो, सावकाश यायला पाहिजे, अरे नमस्कारच होईल डायरेक्ट। चल ती बघितली लाल किती वाहून आलंय, हे सरकाची डायरेक्ट पडत हो कोणतरी याच्यावरून, बाईकवाला स्कूटीवाला तर हमखास पडत। हे बघ पूर्ण आला इकडे खालपर्यंत, खतरनाक काम। तरी आज बरा आहे पाऊस, थोडा का नाही उघडलेला, हिला सोडून तर येऊ दे। 2 दिवस झालंय पावसामुळं जायचं मला जा रिक्षात, तर रिक्षात नको तू सोडायला चल बोलते, मग चल बोलो। मग आता काय नाही पण बोलून जमत नाही ना। वोडाफोनवाले यांचं मस्त आहे, वोडाफोनची ऑफर ती रात्री 12 ते दुपारी 12पर्यंत फ्री अनलिमिटेड, आणि दुपारी 12 नंतर मग 2 GB चालू होते, ती परत दिवसभर संपत पण नाही, कारण ती 2 GB नाही तर अनलिमिटेड तर किती वापरणार, अनलिमिटेड बोलतो अनलिमिटेड, आणि घरी परत वायफाय असतो, त्यांचा जाम फायदा होतोय आपल्या रिचार्जमध्ये। ऑनला जरा खरखर लागले दिसते, थोडा आहे ना हे होतंय खरखरतंय। चाललं साईडकडे तर बघू जरा, सेटिंग देखू याची। पावसाचं कसं मस्त वाटतं ना, एकदम फ्रेम बघायलाही एकदम ग्रीनरी सगळीकडं। फक्त एवढंच काय थोडं भिजाचं हे होतं, बाकी काय विषय नाही। ते पण रेनकोटचं पण करून टाकू शुगर। पूर्ण अंदाज घ्या, मे महिन्यातला हे पूर्ण भरलं आहे, हे पुरं भरलं ना काय शाळेला सुट्टी भेटायची कधी पण। आता हा मे महिन्यातला पाऊस आहे, तरी पण बघा म्हणजे मेचे एंडिंगचे आता हे दिवस आलेत, एवढं पडलं ते भरपर्यंत, म्हणजे अंदाज लागू शकतो किती जोरात आहे। आणि इकडं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जाम आहे कंटिन्यू, म्हणजे इकडून खालच्या पट्ट्यात पाऊस, कोकण पट्टा भरपूर पडतोय, हाय अलर्ट सांगतात, मध्ये वारा काय सुटतोय, पाऊस बाबा। ए डॉगी यांना जाम सांभाळायला लागतो। इकडं पाणी बघा किती भरलंय, काल तर मला वाटते आतमध्ये असेल पाणी, आणि रोडला खड्डा, रोडला स्लोप आहे ना, मग हा कसा हा रोड आहेत ना, हे असे मधून वरती आहेत आणि दोन्ही साईडला खाली आहेत, त्याच्यामुळे तिकडं ते पाणी सचलंय बघा। ते काल तर जास्त असेल, आता कमी दिसतंय।
ह्यांचा मांडव एक कायम कंटिन्यू लागलेला असतो. तर साईला पहिला काय करतोय, त्याला फोन करतोय, भाई आहेस की नाही तू. तर मग तिथून तसंच पुढं जातोय, कारण ते बेबरोचे काम आहे. 2 वेळा गेलो, 2 वेळा 1 तास बसत होता, त्याच्यानंतर यायचं आणि बरं संध्याकाळ व्हायचं. आता तेवढं माझं काम नाही, फक्त त्याला ते 1-2 आतमध्ये ते ब्रॅकेट हवं आणि ते दुसरं एक चेक करत आहे, तीच गोष्ट बघायची आहे. म्हणजे कसं गेलो तर एक मार्गी त्या गोष्टी घेऊन येईन मी, गडबड नको, बाकी काय विषय नाही. ब्लॅक गाडी एकदम भारीच वाटतं, कुठली पण असो. क्रेटा हो. मम्मी बोलते पहिले इकडं काय नव्हतं. म्हणजे खरी गोष्ट आहे, जेव्हा लहान होतं यायचो ना, फक्त मामाचं एक घर नाही, हे इथले एकच दुसरं घर होतं फक्त. आता किती हे झाले तिथं, त्याने टाकले आतमध्ये. बघा त्याने अंगणात घेत आहे, चल ती झोपतातच. उतर, हां गाडी बघ. नाही मी चाललो आता आहे ना. ते साईला तोच फोन केला नेमका. बघा इथं पोचलो आणि पाऊस आला. मग पाऊस नव्हता. काय बोललो आहेस काय, ते बोलतो मी कर्जतला काढलं. मी बरं झालंय ना, कारण त्याला असं असतं भाईचं फोन करायला लागतं, नाही तो गडबडीत कुठेतरी गायब होऊन जातं. त्याला तेच बोललो, ते मीटर खालचा ब्रॅकेट पाहिजे ना ते. आणि अजून एक गोष्ट आहे, ते असं ते चेक करून ठेव बोललो, मला फोटो पाठव बोललो, कारण का सकाळी बोललो मी जाणार आहे, कारण मग ते राहिलं ना कधी इथे खाईल परत. तर बोललो पाठवतोय. मग ठीक आहे पाठव बोललो, उद्याला काय ते कन्फर्म करू पहिलं आणि मग जाऊया. बाकीचे सगळे हातात बाकीच्या गोष्टी भेटून जातील. 1-2 गोष्टी आहेत त्याच. आणि मेन आता इथं ह्यालाच भेटतो मग पहिलं आपलं काय पेंटरला, आणि मग तिथं पुढे जाऊ टायर बघायला गाडीचं. चलो मम्मीला सोडली, निघालो मी. थोडा आत्ता पाऊस आत्ता आला बघा. मग काय करू, पहिले इथं जातो वरसुलीला, कारण तुम्हाला तेच बोलतो ना, साईडला मी फोन लावला, साईड बोलतो नाही, ठीक आहे चल लावू दे. वरसुलीला जाऊ, तिथं ते त्यांचं पेंटिंगचं काय झालं आहे ते अपडेट घेऊ, केलं आहे थोडंसं तरी किंवा नाही पावसामुळं. आणि पाऊस आहे बोलल्यावर काय आपण बोलू पण शकत नाही, ते बघू. आणि तिथून मग पुढं टायरच्या इथं जाऊ. हे 2 काम आहेत आणि मग डायरेक्ट घरी. पाऊस आला ना की लगेच मॉइश्चर पकडतो. बाप रे बाप, ब्रेक पण कमी लागतात रे बाबा या पाण्यामुळं. आणि पटकन जोरात ब्रेक मारत पण वाटते भीती, गाडी मारली स्लिप, दुसरं काय ना विषय पावसाळ्यात. तरी ABS आहेत, बिना ABSच्या गाडी तर अजून खतरा. तिला 220 नाही ABS. ह्याला हे आहेत की नाही. तळं पण भरलं एकदम टॉप टू बॉटम, हो फुल भरलं आहे. त्यांच्याकडून अपडेट घेऊ दे काय तो. तेच त्यांना आता भेटलो. तेच ते आता आहे ना आपलं मॅकिंगचंच काम चालू आहे, कारण कसं टॅबलेट गेलं पाऊस आहे ना, त्याच्यामुळे फक्त त्यांना विचारलं किती दिवसात भेटेल काय ते आता कार लावतो त्यांना विचारतो. पण कसं आहे त्याचं घासायला घेतलं तर घेऊन ते प्रायमर वगैरे मारतील, त्याच्यापुढे तो कलर पेंट होईल. त्याच्यामुळे व्हील आपले वेगळे पेंट होणार आहेत, आणि बाकी जी ब्लॅक आहे ना ती ब्लॅक असणार आहे पेंट. ते व्हील कुठलं होतं ते दिसेल तुम्हाला कॉम्बिनेशन. तेच त्यांना विचारतो की दिसतील तसं बाकीचं सामान मध्ये अरेंज करायला त्या दिवसामध्ये. कसं मेन व्हील झाले, गाडी उभी झाली, टायर बसले, तर बाकीचं वरवरचंच काम आहे. बाकी काय कुठे आतमध्ये खोलाखोली काय नाही करायची त्याच्यामुळे. तेच त्यांना आता विचारलं, ते बोलले एक शुक्रवारपर्यंत रेडी करतो, कारण पावसामुळे मला तो अंदाज होतात. पण पाऊस आहे ना त्याच्यामुळे सगळे गडबडत होती. 2-4 दिवस तिले व्हील आणि तो पाऊस पडायला सुरुवात झाली ती झालीच. आणि ते शुक्रवारपर्यंत येतो ठीक आहे द्या बोललं, काय हरकत नाही. आजचा आहे मंगळवार, बुधवार, गुरुवार 2 दिवसाचा शुक्रवारी भेटतील. कारण मेन पेंट केल्यावर सुकायला पण पाहिजेत ना, बाकीचं काम समजा होतं आहे. पहिला कलरच्या वेळेस फक्त बोलवा, कारण तो कलर आपलं कशी ती शेड थोडी कलर सेम आहे, पण ते कसं थोडा वेगळा आहे. शेड ती सेम म्हणजे ब्लॅक नाही, कलर डिफरंट आहे, पण ती रेग्युलर शेड नाही, थोडीशी वेगळी आहे. त्याच्यामुळे मला फोन करा बोलला आधी, कारण ते कसं मारल्यावर नंतर नको तुम्ही असं बोललात तसं बोललात. ते एक काम झालं. आता टायरचं एक जे राहिलं आहे ते फक्त एक बघून घेऊ, बाकी तर ऑल ओके. चलो अलिबागमध्ये पाणीच पाणी, गोविंदा गोविंदा अगं ना आईला फुल पाणी. भीती काय वाटतं माहिती, आपलं सायलेन्सर आहे खाली, सायलेन्सर गेलं ना पाणी का गाडी बंद कंटिन्यू राहते. रोज एवढी शाने नाही, चला करू. ए बाय भरपूर आहे पाणी, थोडंच आहे आई शपथ. व्हील बघा समोरच्या गाडीत एवढं जातो खाली,
आणि खड्डा आहे मध्ये आणि इकडं पण बाग किती साचलं या साईडला पण. अलिबाग म्हणजे एकदम तुडुंब भरलंय. हां परत इकडं खाली आहे पाणीच पाणी. थोडा पावसावर हे स्पीड कमी आहे म्हणून ते कमी झालंय. पाणीच पाणी आहे आता. त्याने ना एकदम जोरदार सुरुवात केलं. जोरदार म्हणजे जामच जोरदार केली. आता घरी जाईपर्यंत गोविंद आहे माझा. काय हे नाही घराचा ऑप्शन पण नाही. काय आणलंय तर थांबून तरी थांबणार किती वेळ ना ते पण आहे पॉईंट. केव्हा थांबलो का 15 मिनटं जाईल नाही. आजच्या दिवस मला वाटतं अजून सांगितलेलं आहे पाऊस. उद्यापासून नाही तर समजेल पडतं की नाही ते प्रत्यक्षात बघितल्याशिवाय काय नाही. फक्त आहे ना डोक्याला लागत नाही त्याच्यामुळं पाणीवर जाणवत नाही. बाकी अंग सगळं भिजवलं एवढा जोरात पडते पाऊस. आणि तुम्हाला तर याच्या ब्लॉगमध्ये दिसत असेल. रिक्षावाले चला चला काय होतंय काय कॉम्पिटिशनला उतरलेत की काय सगळे. अरे रे 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 गोविंदा हो गोविंदा. गोविंद नाचत प्रेमानंदू सावळ्या गोविंद. गोविंदा झाला गोविंदा गोविंदा. पहिला पॉवरफुल पडते. पाणी भरलंय बाबा रे बाबा. सावकाश सावकाश. आपल्याला जायचं राईटला. आता कसं का जाणार राईटला सगळं पॅक झालंय. थांबा थांबा थोडं थांबा जागा द्या बस. फुल लाईन लागले यार. आणि हे भर पावसात मी भिजत त्याच्यात. थोडं तर खोलू दे मला पण काय दिसत नाही. ते वायदरला सगळे ड्रॉप जॉईंट होतात ना ते पुढचं काय विजिबिलिटी पूर्ण हे करून टाकतात. ए बाबा थांब रे. ए गोविंदा ह्याच्या खाली जाऊ दे भिजलो मी. A few moments later. इथलं पण काम केलं तेच त्यांना आता भेटलो. दाखवलं त्यांनी 2-3 टायर दाखवलं आहे. कारण मला टायर थोडे मोठे करू म्हणजे आता जो येतो ना याचा सोबतचा गाडीसोबतचा तो 120चा येतो. तो बोललो 140 करू. कारण मी व्हिडिओ बघितला ना त्याच्यामध्ये पण 140 साईज लास्ट दाखवली. त्याच्यावरती खड्डा आहे वाटते. इकडूनच जाऊ दे पाण्यात काही कळत नाही. पडाची लक्षणं नको. त्याच्यामध्ये आहे ना 140 लास्ट बसतोय. त्याच्यामुळे बोललो 140 टाकू कारण 150 खूप मोठा होईल. तो नाही बसणार तो घासेल चेसीला. आणि पुढचा पण 90चा आहे तो 100 कडचा विचार आहे. पण ते पहिलं मळगड वगैरे बघायला पाहिजे सगळं. मळगड घातलं ना तर मग अरे 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 हे बघा इकडं इकडं गोविंदा झाला आहे. गाडी जाईल का इकडून तर बंद पाडाशी. फुल पाणी. ये टाकाची म्हणजे भीती देत वाटते. सायलेन्सर पाणी गेला तर. जाम पाणी आहे काय जाम आईला नाही तर आता गोविंदा घ्या तरी पहिले पेट्रोल टाकू गाडीत. अडकाल नको. आईला फुल पाणी आहे. नाही तर एक्सिलेटर तर सुटलं ना तर गाडी होईल बंद. अरे बापरे सगळीकडं नुसतं हेच माहोलच झालाय. इथं किती पडलंय. अरे आता गाडी टाकायची म्हणजे काय करू तोच विचार करते. टाकू काय नको. गाडी बंद पडण्याचे चान्सेस. फुल पाणी भरलंय. चल ताम्यानं येऊ दे सगळ्यांना. रेस्ट सोडून नाही जमणार. चला 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 थांबवू नका थांबवू नका थांबवू नका. ए ए ए ए ए बाय साहब पाणी नको पाणी दे. हे इकडं पण फुल पाणी.
हा आलो. गाडीला रेस देत गाडी बंद असती. पण विषय काय माहिती आहे का, यांच्या बाकीच्या गाड्यांचा आहे ना सायलेन्सर आहे वरती आणि आपला आहे सायलेन्सर खाली, त्याच्यामुळं. पण ते किती पाणी भरलं इथून कळत नाही, पण भरपूर भरलंय पाणी. आईला गाडी अडकली असेल. चलो मजा में मजे में मजे में बारिश में मजे में है. आय 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 गोविंदा रे गोविंदा झाला गोविंदा. इकडं पॉवरफुल फुल पाणी आहे. अलिबाग पूर्ण भरलंय, तुडुंब भरलंय. इकडे आता कसं आली पहिली ही दुकाई का काही नव्हते, त्याच्यामुळे पाणी आहे इकडे निघून जाते. हे सगळे तर दोन्ही साईडने झाले ना, त्याच्यामुळे हे पाणी रस्त्यावर यायला लागलं. तरी ह्या 2 दिवसाच्या पावसाची कमाल आहे. अजून 4 महिने जायचे आहेत. काय अवस्था होईल विचार करा. वाय फुल पॉवर. मजा येतं फक्त कसं सामोरून. खड्डा इड्डा असला तर हा कसा माहितीतला आपला असतं, पण काय वाटत नाही गाडी टाकायला. खड्डा इड्डा असला तर भीती, दुसरं काय नाही. चुकून गाडी बंद पडली ना तर स्टार्ट नाही होणार एवढं पाण्यात, कारण पाणी पूर्ण घुसतंय सायलेन्सरमध्ये. चलो मजा आली. पण पाणी ही पाणी, पाणी ही पाणी. थंबनेल काढायला पाहिजे ना तिथं व्हिडिओला. मग थंबनेल काढायला परत गाडी उभी केली तर परत ढकलत आणायला लागली असते पुढं. इकडं तर भरपूरच भरलं, म्हणजे अक्षरशः ते जवळपास डोक्याच्या इथपर्यंत पाणी आहे तिथे. हे असं लक्षात येत ना नुसतं बघितल्यावर, प्रत्यक्षात तेवढं डीप आहे खाली. त्या अशा वेळेला माझ्या ते ॲडव्हेंचर बाईकचे या पावसाने म्हणजे ओलं चिंब केलंय. आता भूक लागणार आहे गेल्यावर चांगलीच. रेनकोटचा पहिला जुगाड करून तो रेनकोट घेऊ दे. आईला ते गडबड नको. हे भिजा एखाद दिवस ठीक आहे, रोज रोज भिजू नये ना, आजारी पडायची लक्षणं. आता बघा आपल्याकडे आजार पाऊस गायब परत पोचलं. पण बोलता तिकडं फुल पाऊस पडतोय. तेवढा गोविंदा केला, परत पाण्यातून आलो, मजा करत आलो. असं काय नाही का सोबत जामदाना हवेत तरच मजा करता. एकटा जाऊन पण मजा करता येतं. फक्त कसं कुठं अडकडी झाली का फक्त घरात कोण असलं सोबत म्हणजे ते बरं पडतं. बाकी काय विषय येत नाही. लॉंग रूटला पण एकटा असेल तरी पण मजा येतेच. फक्त एमर्जन्सी का आली ना तर थोडीशी गडबड होते, बाकी काय विषय नाही. आता होऊन जातं. सोलो राईड करणारे पण किती जण आहेत लोक, भरपूर आहेत. हे बघा हा चिखलो सगळा वरचा आलाय ना, हे पूर्ण रॅबिट झालंय तर तयार. नाही तर टक्कर मारताना एक तिथे समोरच. घरी पोहोचलो. गोपुर उदल काल पण आंघोळ घातली, आज पण आंघोळ घातली, पूर्ण भिजला. फक्त भीती आहे ना तिथली जी गॅप आहे ना बॅटरीची कवरेज येते तिथून थोडंसं पाण्याचं नाही भीती असतं. बाकी काय ना, बाकी जो ऑलरेडी तसा पण वॉटरप्रूफ आहे. ते केस कधी यूज करा, एकदमच मला अंडर वॉटर न्यायचं एकदम. तरी पण तो असा पण नेला तरी काय फरक पडत नाही त्याला गोपुरला, कारण ते बनवलंयच त्यासाठी. पण जर ते वरची केस झालं पूर्ण अंडर वॉटर नेलं ते एकदमच सेफ्टीमध्ये काम असतं. बाकी एवढं, बाकी काही विषय येत नाही. तेवढंच ठीक आहे. असो त्याला क्लीन करू. माझा पण अवतार झाला पूर्ण गिरलो पूर्ण. पॅन्ट पण उडी गेली. हाफ पॅन्ट वरच गेलो तरी, कारण काय बोलतो मला माहिती आहे दिसणार असते. चलो.